राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांची अखेर प्रतीक्षा संपली, कारण की आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विम्याची रक्कम सोडली असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच गोड बातमी आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे पीक विम्याची रक्कम सोडली असून सर्व शेतकरी बांधवांनी कसलीच काळजी किंवा चिंता करायची गरज नाही. फक्त आपण पात्र शेतकरी असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल. बघा यामध्ये बघा 15 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच स्पष्टपणे निर्णय घेतला असून सर्व शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा दिलेला आहे. बघा आजपासून पूर्णपणे बघा रकमेचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी याची चिंता व काळजी करण्याची गरज नाही. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा. बघा येत्या 35 ते 40 मिनिटांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे पीक विम्याची रक्कम अखेर जमा केली जाणार असून सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा रक्कम जमा होईल. यामध्ये बघा 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. 15 जिल्ह्यांमध्ये आज सोडण्यात आहे व 5 फेब्रुवारी नंतर बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना याची नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे. या 15 जिल्ह्यांची यादी आपण लगेच बघणार आहोत. त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल. यामध्ये बघा सर्वात प्रथमचा जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो वर्धा जिल्हा. बघा वर्धा जिल्ह्यात राहून जर आपण शेती करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच गोड आणि दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. वर्धा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालं असून सर्व शेतकरी बांधवांना आता चांगलासा मोठा आणि आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वर्धा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे बघा रकमेचं वाटप सुद्धा केलं गेलेलं असून सर्व शेतकरी बांधवांना चांगलीच मोठी आणि आनंदाची बातमी सदस्यतेला पाहायला मिळत आहे. वर्धा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून सर्व शेतकरी बांधवांना चांगलीच गोड आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे पीक विमा आज सोडला असून सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होईल. यामध्ये बघा वर्धा जिल्ह्यानंतर दुसरा जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो जालना जिल्हा. बघा जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटप सुद्धा केलं गेलेलं आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना याची सुद्धा नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रक्कम अखेर जमा होईल. जे शेतकरी पात्र आहेत असं सर्व शेतकरी बांधवांना चांगलीच दिलासा देणारी गोड बातमी पाहायला मिळेल, कारण की शेतकरी मित्रांनो तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून सर्व शेतकरी बांधवांना साठी ही चांगलीच गोड बातमी आणि दिलासा देणारी आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे. सर्व शेतकरी बांधवांना याची नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून सर्व शेतकरी बांधवांना चांगलीच गोड आणि दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता रकमेचं बघा पूर्णपणे वाटप झालं असून सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे आजपासून बघा पीक विम्याचं वाटप सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी याची सुद्धा नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा रक्कम पूर्णपणे अखेर जमा होणार. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा आजपासून पूर्णपणे बघा रकमेचं बघा वाटप सुद्धा केले गेलेलं आहे. सर्व शेतकरी बांधवांनी याची सुद्धा नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा आजपासून रक्कम जमा केली जाणार आहे. यामध्ये फार्मर ID तुमची KYC पूर्ण असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रक्कम येईल. त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज महत्त्वपूर्ण अपडेट बघायला मिळत राहील. भेटत राहतो अशाच नवीन सोबत. जय महाराष्ट्र.